रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे। यूट्यूब फॅमिली, आपले ज्ञानावरती सर्व व्हिडिओज असतात। व्हिडिओ पूर्ण पहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जी बाजूला बेल आयकॉन दिलेली आहे ती प्रेस करायला मात्र बिलकुल विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, आपल्या स्वभावामध्ये मीपणा नसावा। मीपणा जर आपल्यामध्ये असेल तर तो अहंकार असतो। मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होते म्हणून झालं, हा जो मीपणाचा म्हणजे हा अहंकाराचा शब्द आहे। या शब्दाला आपण पुन्हा कधीही उच्चारायचं नाही। आपल्या स्वभावामध्ये अहंकार नको आहे। अहंकाराचा त्याग करायचा आहे आणि आपला स्वभाव नम्र असावा, आपली वाणी गोड असावी, शुद्ध असावी। आपल्या स्वभावात, आपल्या बोलण्यामध्ये एकदम असं समोरच्याला आपल्या बोलण्यातून ओळखून घ्यावं की आपण ज्ञानी आहोत, असं आपलं बोलणं असावं। नम्र स्वभाव असावा, आपला बोलण्यामध्ये मिठास असावी। जसं डोक्यावरती बर्फ ठेवायचा आणि तोंडामध्ये साखर ठेवायची, तरच आपण एक चांगला माणूस बनू शकतो। आणि चांगला माणूस बनण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत बसणं गरजेचं आहे। संतांच्या संगतीत जर तुम्ही बसाल, सद्गुरूला शरण जाल, सद्गुरूनं जे वचनं दिलेले आहेत त्या वचनांच्या आधारावरती तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही त्या वचनावरती चालाल तरच तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे, तुमचं जीवन सुंदर होणार आहे। आणि सद्गुरूला शरण जा, तुम्ही ब्रह्मज्ञान घ्या। परंतु ब्रह्मज्ञान घेण्यासाठी तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये खूप बंधनं असतील। असं बंधन वगैरे काही नाही हो। खानपानवरती बंधन नाही, वेशभूषेवरती बंधन नाही, पैसा लागत नाही ना, काहीही लागत नाही। फक्त आणि फक्त तुम्ही संतांच्या संगतीत थोडे दिवस बसा। जे तुम्हाला मनाला पटतं, संतांचे आचार विचार तुम्ही पाहून घ्या। तुम्हाला छान त्यांचे आचार विचार तुम्हाला आवडू लागतील आणि तुम्ही स्वतःच ब्रह्मज्ञानाच्या वाटचालीकडे जाल। तुम्हाला स्वतःलाच वाटू लागेल की आपल्याला आता ब्रह्मज्ञानाची गरज आहे। हे संत कसं बोलतात, हे कसं वागतात, ह्यांची भाषा बोली किती छान मवाळ आहे, आपल्यामध्ये पण असे गुण आले पाहिजेत असं तुम्हाला वाटायला पाहिजे। त्यासाठी प्रथम तुम्ही संतांच्या संगतीत बसा, संतांना शरण जा, तुम्ही संतांच्या संगतीत बसा। अहो, वेळ कोणालाच नसतो, वेळ काढावा लागतो। आजची जीवनशैली म्हणजे खूप बिझी आहे हो। या बिझी जीवनशैलीतून आपण या परमार्थाच्या दिशेला वाटचाल करायची आहे आणि थोडाफार वेळ राखून ठेवून आपण या सद्मार्गाला जायचं आहे। थोडासा वेळ वाचून काढून आपण संतांच्या संगतीत बसायचं आहे। तुमच्याकडे जर कीर्तन असेल, भजन असेल, कुठे तुमच्याकडे ग्रंथवाचन असेल किंवा कुठं तुमच्याकडे सत्संग असेल, कोणताही तुमचा ज्ञानाचा मार्ग तुमच्या भागात असेल, तिथं तुम्ही जाऊन अवश्य तुम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करा, त्या दिशेने तुमची वाटचाल करा। तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळू शकेल, तेव्हा तुम्ही ज्ञानी व्हाल। बघा, साधू संतांनी स्वतःसाठी किती स्वतःचं आयुष्यामध्ये किती सहन केलं। ज्ञानेश्वर महाराज समजा, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई यांनी समाजानं खूप छळ केला त्यांचा, परंतु त्यांनी सहन केलंच ना हो। म्हणून त्यांचं आज त्यांचं नाव अजरामर आहे। जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव या जगात राहील। त्यांनी जगायचं कसं, जीवन जगायचं कसं आणि आपलं आयुष्य आपण सुखाने कसं घालवायचं, आपलं चांगल्या मार्गाने कसं घालवायचं, याचं पूर्ण ज्ञान समाजाला दिलं। समाजाला त्यांचा एकच हे होतं की सांगण्याचा हेतू होता की समाजाला ज्ञान समजलं पाहिजे। जी आता अहिंसा होत आहे, वेगवेगळे प्रकार घडत आहेत, हे सर्व बंद झालं पाहिजे आणि सर्व समाज ज्ञानाच्या दिशेला वाटचाल केला पाहिजे, हाच हेतू होता। तर आपण पण तोही हेतू साध्य करूया आणि ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करूया। बघा, निरंकारी मिशन पण तेच मार्ग निवडत आहे।
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे हेच सर्व. हा निराकार परमेश्वर कणकणवासी आहे. हा सर्वांच्या अंतरंगात आहे, बाहेर आहे, कणाकणात आहे, रानावनात आहे, पानाफुलात आहे, दगडात, मातीत, सर्व ठिकाणी आहे. आपण जिथं जाऊ तिथं तो आपल्यासोबत असतो. आता बघा, चोर घरामध्ये चोरी करायला येतात आणि म्हणतात की अरे आज घरामध्ये कोणीच नाही, आपण चोरी करूया. परंतु त्या चोरांना माहीत नसतं की आपण पापाचं काम करतोय आणि आपण चोरी करत असताना आपल्याला बघणारं कुणीतरी आहे आणि याची शिक्षा आपल्याला मिळणार आहे, हे चोराला माहीत नसतं. कोण बघणार आहे आपल्याला? हा निरंकार परमपिता परमेश्वर जो कणकणवासी आहे हा आपल्याला बघणार आहे. आणि हे सर्व पटवून देत आहेत निरंकारी मिशन. निरंकारी मिशन पटवून देत आहे, ज्ञानेश्वरी पटवून देत आहे, तुकाराम महाराजांची गाथा पटवून देत आहे, नामदेव महाराजांनी जे दासबोध वगैरे सर्व ग्रंथातून हेच लिहिलेलं आहे. हा कणकणवासी आहे, हाच परमपिता परमेश्वर आहे. बघा, आपल्याला जेव्हा पण आपल्याला कोणतंही संकट आलेलं असतं किंवा आपलं कोणतंही काम होत नसेल तेव्हा कोणीतरी देवाच्या रूपामध्ये येतं आणि आपलं काम करून जातं. हीच तर खरी भक्ती आहे हो. हा परमपिता परमेश्वर स्वतः येऊन आपली कामं करू शकत नाही, तो कोणाच्या तरी घटामध्ये बसून येतो आणि आपलं काम पूर्ण होतं. जेव्हा आपण सत्याच्या मार्गाने चालतो, आपण जाणतो, मानतो, तेव्हाच आपली कामे पूर्ण होतात. आपल्याला कुठंही परमपिता परमेश्वर आपलं काम अडू देत नाही. दुःख संकट तर सर्वांनाच येतात हो, परंतु त्याच्यातून मार्ग आपल्याला जर पाहिजे असेल, मार्ग दाखवणारा हा सद्गुरू आहे. त्यासाठी सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. आणि हे सद्गुरूला शरण जाण्याचा मार्ग हे सर्व ग्रंथ, हरिपाठ, अभंग, निरंकारी मिशन हे देत आहे. निरंकारी मिशनचं ज्ञान जे पंजाबमधून आलेलं आहे. काही साधू संत म्हणतात की पंजाबमधलं ज्ञान तर हे मुळीच नाही हो. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथाकडून ज्ञान घेतलं, निळोबाजींनी संत तुकाराम महाराजाकडून ज्ञान घेतलं, नामदेव महाराजांनी विसोबाजी खेचर यांच्याकडून ज्ञान घेतलं. हे जे ज्ञान आहे हेच ज्ञान नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन या ज्ञानाचा प्रचार प्रसार केला आणि काही वर्षानंतर तेच ज्ञान पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आलेलं आहे, ही निरंकारी मिशनच्या रूपामध्ये. ते आगळं वेगळं असं काहीही नाही. ज्ञान एकच आहे, विचार एकच आहेत. तुम्हाला कोणता मार्ग सोपा वाटतो त्या दिशेने तुम्ही पाऊल टाका, ज्ञानाच्या दिशेने. भले तुम्हाला निरंकारी मिशनचं आवडत असेल तिकडे जा, तुम्हाला अध्यात्मावरती जे विठ्ठल भक्त आहे, सांप्रदायिक आहेत, यांच्या दिशेने वाटचाल करू वाटत असेल तिकडे जा. परंतु कुठून पण जा, पण फक्त तुम्ही ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करा, ज्ञानाचा मार्ग धरा. अज्ञानामध्ये जीवन घालवू नका, जीवन बितावू नका. अज्ञान तरी आपण जन्मल्यापासून अज्ञानातच होतो, परंतु आता आपल्याला समजतं ना हो. बघा, पशुपक्षी यांना समजतं का हो ज्ञान म्हणजे काय? आपण ज्ञानी आपण होतो, आपण सद्गुरूला शरण जातो, ब्रह्मज्ञान घेतो. कशासाठी घेतो ब्रह्मज्ञान? आपण आपल्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून. हे पशुपक्षींना समजतं का हो? नाही समजत. त्यासाठी देवाने आपल्याला 83,99,999 योनी मार्ग फिरल्यानंतर शेवटचा जन्म मनुष्य हा जन्म दिलेला आहे. आणि हा बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य आहे, यालाच हे सर्व समजतं. तर या मनुष्य प्राण्याच्या आपण ज्या आपल्याला देवाने जीवन दिलेलं आहे याचा उपभोग करून घ्या, याचा फायदा करून घ्या आणि हे ज्ञान समजून घ्या तुम्ही, जेणेकरून आपल्या आत्म्याला 83,99,999 योनी फिरावी लागणार नाहीत. आपला आत्मा मोक्षप्राप्तीला जाईल. त्यासाठी आपण चांगला मार्ग स्वीकारायचा, यासाठी सद्गुरूला शरण जायचं आहे. भले तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, साईबाबाची करा, स्वामी समर्थची करा, बाळूमामाची करा, किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील साधू संतांच्या वचनावरती चाला, तुम्ही निरंकार मिशनवरती चाला. सर्व काही ज्ञान एकच आहे, भक्ती एकच आहे. फक्त तुम्ही दगडाला देव समजायचं नाही. दगड म्हणजे देव नाही. दगडामध्ये देव आहे, परंतु दगड म्हणजे देव नाही. दगडाची पूजा करू नका. भूत प्रेत, जादू टोना, लिंबू मिरच्या वगैरे जे काही करतात ते सर्व चुकीचं आहे, ते काही करू नका. तर ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करा, सद्गुरूला शरण जा, ब्रह्मज्ञान घ्या आणि आत्म्याचं कल्याण करून घ्या. दासी एवढंच सांगू शकते. दासीला जेवढं समजते तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दासीच्या व्हिडिओमध्ये बोलण्यातून काही चुका झाल्यास उदार अंतकरणाने दासीला माफ करा. जे चांगलं वाटतात ते सद्गुरूचे बोल समजून आत्मसात करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी.